अरे पिकनिकला नेल्यानंतर जी आपल्या घरात नीट राहते तिला घराच्या राज्यात कधी आनंद जन्माला घालता येत नाही। ज्या स्त्रीला शॉपिंगला नेल्याशिवाय नवऱ्याबरोबर घरात आनंदानं राहता येत नाही, ज्या स्त्रीला पिकनिकला नेल्याशिवाय चित्रपटाला नेल्याशिवाय घरामध्ये चार भिंतीत नीट राहता येत नाही, त्या घरातला आनंद हा विकत आणलेला आनंद आहे तरोडीकर। आनंदाचं राज्य फुलवणाऱ्या स्त्रीला बाहेर जावं लागत नाही, ती घरात सुद्धा आनंद जन्माला घालते। तुम्ही विचारा कष्टकरी मावल्यांना, विचारा शेतकऱ्याच्या बाईला, पंढरपूरची वारी आल्यानंतर नवऱ्याचा पडलेला चेहरा पाहला की पडलेल्या चेहऱ्याकडे पाहून मालकाला म्हणते, मालक जात नाही का पंढरीला? तो म्हणतो, जायची खूप इच्छा आहे ग, पण पंढरपूरला जायला पैसे नाही माझ्याकडं। ती म्हणते, हे माझ्या जवळचे माझे वाचवलेले घ्या, पण तुमच्या वडिलांपासून आपल्या घरात कधी वारीत खंड पडला नाही। पंढरपूरची वारी चुकवू नका, तुम्ही पंढरीला गेलंच पाहिजे। बाहेर फिरायला जाऊन खर्च करण्याची नीतिमत्ता, न्यायव्यवस्था, ताकद ज्या नवऱ्याच्या हातात नाही, तिथं न रुसता जवळचे पैसे नवऱ्याला देऊन जी घरातून मालकाला पंढरीला पाठवते, तिला कळतं राज्यात आनंद जन्माला कसा घालायचा असतो।